सो लेट स्टार्ट. आज थोडा लाईटमध्ये गडबड आहे कारण की आज मी लाईट बरोबर लावला तर बेसिक नियमाच्या नुसार जर आपण गोष्ट बरोबर केलेली असते तर तिची गडबड होतच असते. तो लाईट कालच्या किंवा कालच्या व्हिडिओमध्ये चुकीचा लागला होता म्हणून तो लाईट एवढा पद्धतशीर येत होता. पण आता ते टॉपिक नाही आहे आपला टॉपिक असा आहे की उद्या मॅच आहे आणि प्लेइंग इलेवन ऐकून घ्या. मी प्लेइंग इलेवन बनवली, काही जास्त डोकं नाही लावलं, नॉर्मल नॉमिनल प्लेइंग इलेवन बनवली. जे पॉवर पॅक टीम आहे, कोणाला कुठंही उधळू शकते तशी टीम आहे. पण आता ते उद्या खेळणार का नाही खेळणार ते माहीत नाही. पण एक गोष्ट कन्फर्म आहे की ईशान किशन खेळू राहिला. श्रेयस अय्यरच्या पहिले रेफर केलं ईशान किशनला, तर तो खेळू राहिला. चांगली गोष्ट आहे भाई. किती म्हणजे 2-3 वर्ष तो टीमच्या सोबत नव्हता, तर त्याला खेळायलाच पाहिजे होतं. ईशान किशन फिक्स आहे, ओपनर फिक्स आहे, कॅप्टन फिक्स आहे, बुमरा फिक्स आहे. अर्श नंबर 1 बॉलर T20चा तो फिक्स नाही आहे. नंबर 1 बॉलर अर्शदीप T20चा तो फिक्स नाही आहे. त्याच्या जागी हर्षित राणा येऊ शकते. पण तुम्हाला एक मी खरं आता गोष्ट सांगून देतो, हर्षित राणानं जे ODIजमध्ये केलं ते केलं ठीक आहे. मी काय म्हणतो, एक सेकंड फक्त, मी काय म्हणतो ODIमध्ये केलं ठीक आहे, मी मान्य करतो. पण भाई बॉलिंगही करावं लागते. कशा गोष्टी करते तू, बॅटिंगसाठी करू लागाय. ॲज अ बॉलर खेळू राहिला तू आणि जर चुकून कधी गरज पडली तर रन काढाल. मला तुम्ही गोष्ट सांगा, तुम्ही 20 रन जास्त पाहिसान की 4 विकेटा जास्त पाहिसान? सिंपल आहे यार. हर्षित राणानं 4 विकेटा घेऊन घ्या, त्याच्या रनाची गरजच नाही पडत, कधी गरजच नाही पडत. बुमरा त्याच्यावर आपण बॅटिंगचा कधी लोड नाही आणत. त्याला तो आपल्याला माहीत आहे तो बंबू टाकून देईन बॉलिंगमध्ये. 120 रन चेज जर करायची हिंमत होती तर त्याच्यात बुमरा होता, अर्शदीप होता, सिराज होता, कुलदीप यादव होता, अक्षर पटेल होता, रवींद्र जडेजा होता, हार्दिक पांड्या होता. माहित आहे आपल्याला हे 20 रन कमी बनवतील पण बंबू टाकून देतील पुरा. तर ते 20 रन नका पाहू. माझं म्हणणं असं आहे की आपण पाहू तर बॉलिंग. आणि याच्यात कसं आहे माहिती आहे का, फेवरेटिझमनुसार अर्शदीपच्या वर तर हर्षित राणा खेळू शकते. जर असं झालं नाही तर मग प्लेइंग इलेवन माझी रेडी आहे. प्लेइंग इलेवन ऐकून घ्या, एकदम बेसिक सिंपल प्लेइंग इलेवन आहे. काय हुशार की नाही, काही रॉकेट सायन्स नाही आहे. प्लेइंग इलेवनमध्ये फक्त असं आहे, संजू अभिषेक ओपनिंग 1 डाऊन, ईशान किशन म्हणजे 3 नंबर ईशान किशन, 4 नंबर सूर्या, 5 नंबर शिवम दुबे, 6 नंबर हार्दिक पांड्या, 7 नंबर रिंकू सिंग, 8 नंबर अक्षर पटेल, 9 नंबर अर्श, 10 नंबर वरुण, 11 नंबर बुमरा. बढिया. 1 नंबर प्लेइंग इलेवन आहे. काही कोणाची घंटा गरज नाही पडत. सगळ्यात तगडी प्लेइंग इलेवन आहे. नंबर 3 पण हे मी आताही सांगू राहिलो, हे बघा मला ईशान किशनवर भरोसा आहे. तो ईशान किशनची कंडिशन अशी आहे सध्या, तो पायनी समोर कोण आहे तो मारन, एवढा मारन तो. खरंच पायनी समोर कोण आहे तो फक्त धुवन, पागल कुत्र्यासारखा मारन तो ईशान किशन. तर मला तर त्याच्यावर समजा गॅरंटी आहे, म्हणजे मारन तो. पण कसं आहे माहिती आहे का, ईशान किशन, संजू आणि अभिषेक हे तिन्ही एका कॅलिबरचे प्लेयर आहे, एकदम सेम. चले तो चांद तक वरना शाम तक. नाही चालले तर 0वर आउट होऊन जातील, तो काही विषय नाही आहे. चालले तर खतरनाक चालून जातील, पण नाही चालले तर हे तिन्हीही असे प्लेयर आहेत, तिघही सारखे प्लेयर आहेत, ते सारखेले मार्के. असं कोणीच नाही याच्यात की नाही रुके गेलेंगे, नाही नाही, असा घंटा कोणी नाही याच्यात. हे तिघही जर मारून खेळणारे आहे आणि हेच गडबड होती म्हणून आपल्याला तिलक वर्मा पाहिजे होता नंबर 3 वर. तिलक वर्मापाशी दोघंही गेम आहे. तो कुत्र्यासारखा मारूनही खेळू शकते, तो पारी लंबीही नेऊन खेळू शकते. पण यांच्यात ते असं ते गुण नाही आहे. ईशान किशनमध्ये आहे म्हणा. ईशान किशनचं पाहिलं मी खेळणं बऱ्याचपैकी पाहिलेलं आहे. तो ईशान किशन नेते म्हणा डीपपर्यंत, कारण की पाकिस्तानच्या समोर झालेल्या मॅचेस किंवा मुंबई हैदराबाद ते थोडं फोडून जाते, तो काही विषयच नव्हता. पण पहिले टीम ऐकून घ्या. टीम सांगायची वाटते मी डबल सांगून देतो. संजू, अभिषेक, ईशान, सूर्या, शिवम, हार्दिक, रिंकू, अक्षर, अर्श, वरुण आणि बुमराह. बेस्ट टीम आहे, 1 नंबर टीम आहे. कधीही कोणाला कुठंही हरू शकते अशी टीम आहे. पण जर तुम्ही अर्शच्या जागेवर हर्षितले आणलं तर मग मी काही बोलू नाही शकत, किंवा तुम्ही रिंकूच्या जागेवर हर्षितले आणलं तर मग ते तुमची हुशारकी. मी त्याच्यात काहीच नाही बोलू शकत, कारण कसं आहे हे हुशारपणा नाही करायला पाहिजे. सरळ सरळ गोष्ट आहे. ठीक आहे स्क्वॉडमध्ये ठीक आहे, एक्सपिरियन्स पाहिजे तर एखादी मॅच खेळून द्यायला पाहिजे, पण सगळ्या मॅचेस नाही.
असं माझं म्हणणं आहे. तर आता याच्यात गोष्ट अशी आहे की श्रेयस अय्यर सध्याच खेळून आला. श्रेयस अय्यरची T20ची फॉर्म चांगली आहे, मी मान्य करतो. पण श्रेयस अय्यरची ODIच्या आता 2 मॅचेस झाल्या, त्याच्यात भाऊचे घोडे लागले होते. पहिल्या मॅचमध्ये 49 आल्या, मी मान्य करतो. पण जे बाकीच्या 2 मॅचेस होत्या जिथं गरज होती भाऊ, तिथं चालू घेते जराशे असा विषय. इट्स ओके म्हणा, एवढा काही विषय नाही. त्याचा श्रेयस अय्यर आहे, माहिती आहे मला तो काय कॅलिबरचा प्लेअर आहे. एक आणखीन गोष्ट आहे जे मला बोलायची होती की यार, मी न्यूज खतरनाक पाहू राहिलो याच्या. तर मला असं वाटू राहिलं की जडेजाला अटकून ना द्यावा यारे. जडेजाचा पत्ता गुल करून टाकते नाही उड्यातून, काही सांगून नाही. म्हणून राहिलो फक्त, वाटू राहिलं असं की बा जडेजाचा पत्ता गुल नाही झाला पाहिजे ओडियातून. आय होप सो. तोही कमबॅक करण भाई, कशा गोष्टी करते जडेजा. यार जडेजा माहीत आहे आपल्याला काय खतरनाक प्लेअर आहे तो. तर मी आपण प्लेइंग 11 बोलून घेतो. प्लेइंग 11 मध्ये बॅट्समन 4 राहणार आहे. फक्त 4 मी 4 म्हणून राहिलो, पण रिंग म्हणजे 4 बॅट्समन सांगून देतो मी. संजू, ईशान, सूर्या आणि रिंकू. कधी कधी रिंकू बॉलिंग करून घेते, तर मग तो ऑलराऊंडरचे जे युवराला की बॉलिंगचे जे युवराला, मला फक्त एवढं समजून राहिलं म्हणजे बॅटिंगचे जे युवराला एवढं समजून राहिलं. बॉलर 3 आहे तर आपले जास्त बॉलर नाही आहे. बुमराह, वरुण आणि अर्श. ऑलराऊंडर ऐकून घ्या, अक्षर, हार्दिक, शिवम आणि अभिषेक शर्मा. तर येणं होऊ करायला माहिती आहे का, 4 आणि 3 7 बॉलिंग ऑप्शन येऊ राहिली. 7 बॉलिंग ऑप्शन T20 मध्ये. अबे 20 ओव्हर आहे, 7 बॉलिंग ऑप्शन. आणि जर त्याच्यातही तुम्हाला जर अजूनही पाहिजे असन एखादं, तर रिंकूही एखादी ओव्हर टाकू शकते. रिंकूही टाकून देते एखादी ओव्हर, तो काही विषय नाही. पण एवढी एवढी नाही गरज पडत भाई. कसं आहे गोष्ट करतं, 5 बॉलर ठीक आहे. पहिले 7, त्याच्यातही अजून रिंकूले ओव्हर टाकायला होता. अरे लावून दे यार, तिथं 8 बॉलर. सूर्य येऊ दे मग, आता सूर्य खेळाल मग. अरे काम करा ना मग, विकेट किपरला राहू द्या, बाकी सगळ्यांना एक एक ओव्हर टाकून पहा का होते. तर काही झालं तर बरं होऊन दे, नाही झालं ठीक आहे, इट्स ओके, एक ओव्हर टाकली. तर असं नाही, पण मी सांगू राहिलो की बा एवढे एवढे बॅट्समन आहे, एवढे एवढे बॉलर आहे. तर मला काही वाटत काही टेन्शन नाही आहे. त्यांची टीमही चांगली आहे, तो काही विषय नाही आहे त्यांच्यात. तो काय नाव आहे, डॅरेल मिचल. तो T20 ते येतो साला, त्यांचा घंटा फरक नाही पडत. आंजन पाहून घेऊ आपण काय होतं. तिचा हार्दिक पांड्यानं बंबूल तेल लावायला जा भाऊ. 15 फुटाचा बंबू आहे, मी सांगून राहिलो. 15 फुटाचा बंबू आहे. जर कोण काही म्हटलं, तो नाही सुटन भाई, तो नाही सुटन. मी मागं म्हटलं होतं की हर्षित राणा तर प्रत्येक टीम मध्ये खेळन, पण कसं आहे माहिती आहे का, ही पॉवर पॅक टीम आहे, याला छेडछाड करायला नाही पुरत. आणि मी शिवम दुबे, रिंकू सिंग या दोघांनाही खेळू देणार. दोघांपैकी एक नाही, दोघंही खेळन. दोघंही खेळन, सब मारेंगे. ऐसा नहीं कि तू मार फिर मैं मारता हूँ, नहीं 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 नहीं, दोनों मारेंगे. याच्या मीम्सला डेंजर डेंजर आहे, ते नाही म्हणून राहिलो, पण सांगू राहिलो दोन्ही खतरनाक प्लेअर आहे आणि दोन्ही मला पाहिजे प्लेइंग 11 माझे. अरे भाऊ, आपले हे आहे, का नाव आहे त्यांचं, कोच. त्यांचं डोकं पोवा कुठं चालते काय चालते. तर त्यांचं डोकं जर जास्त नाही चालवलं त्यांना, जर साधी पेटी पॅक टीम उतरून टाकली. सिंपल आहे यार, 2-4 मॅच, 3 मॅच, हे 5 मॅचेस सिरीज आहे ना, 5 आहे ना, 5 आहे ठीक आहे. 3 मॅच इएनले खेळू दे, बाकीच्या 2 मॅचेसमध्ये तू इच्छा, ठीक आहे. मग तुम्हाला जे कॉम्बिनेशन करायचे आहे, मग जे तुम्हाला जे करायचं असेल ते त्या 2 मॅचेसमध्ये तुम्ही करून टाका, पण 3 मॅचेसमध्ये इनले खेळू द्या. कशी यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे, विषय खतम. मग अजून काहीच म्हणणं नाही आहे, ठीक आहे. टीम मजा येते, टीममध्ये मजा येते. पिच कुठं आहे, मॅच कुठं आहे, मला मॅचही नाही माहिती कुठं आहे. मी पिच पाहतो आणि पिच सांगतो. एक सकाळी व्हिडिओ बनवून राहिलो मी, त्याचा काही विषय नाही आहे. मॅचच्या पहिले व्हिडिओ येऊन जाणार आपला. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. स्टॅट्स नाही, स्टॅट नाही पाहिजे आपल्याला. व्हेन्यू, VCA महाराष्ट्रामध्ये आहे रे भाई. विदर्भ क्रिकेट असोसिएशन. ओ हो, VC स्टेडियम विदर्भात आहे आपल्या इथं. अपने एरिया में येऊ, अपना ही एरिया है वो, अपने एरिया में ही वो, कुछ टेन्शन की बात नाही. अगर काही असलं तर मी चाललं जाणार तिकडे. काही झालं तर गडबड गिडबड, पण तसं नाही जात मी. ते जास्त असं लाईव्ह पाहायला मजा नाही येत. मग मला कमेंट्री पाहिजे. आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे की सूर्या
सूर्यकुमार यादव. बस झालं भाई. आता एंड झाला. आता जीव थकला. आता म्हणू थकला की आता अर्जंट आहे की नंतर अर्जंट आहे. नाही, आता रन पाहिजेच. आता रन पाहिजे म्हणजे पाहिजे. विषय खतम. दॅट्स इट. या 5 मॅचच्या सिरीजमध्ये मला कमीत कमी 3 ते 4 पाऱ्या पाहिजे होतो यापासून. 3 ते 4 पाऱ्या. आणि काहीच नाही करायचं. 15 बॉलमध्ये 45 मारायचे, आउट होऊन जायचं, विषय खतम करून टाकायचा. मला तुमच्यापासून तेवढीच अपेक्षा आहे सूर्यकुमार यादव. म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर मला तुमच्यापासून फक्त एवढी अपेक्षा आहे. 15 बॉल 45 रन, विषय खतम. काहीच नको करू. तू घंटा सोडून दे, सिच्युएशन सोडून दे, कंडिशन सोडून दे, सब 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 सोडून दे. 15 बॉल 45 रन, विषय खतम. ठीक आहे. तर हा विषय पाहिजे आपल्याला सूर्यकुमार यादवकडून. जर हे सूर्यकुमार यादवने केलं, जस्ट इमॅजिन 5-6 ओव्हर ओपनर खेळले, ठीक आहे, त्यांना मारले 80-90 रन अराउंड. मग त्याच्यानंतर 3 नंबर ईशान किशन, तो येऊन काही ना काही बर्बादी करून गेला, ठीक आहे. मग त्याच्यानंतर सूर्य येऊ राहिला आणि सूर्य फक्त 15 बॉलमध्ये 45 मारवला. किती खतरनाक डॅमेज पडन तो, किती खतरनाक डॅमेज पडन तो मला सांगून द्या. आणि सूर्य मग 16व्या बॉलवर आऊट झाला, 14 आणि 15व्या बॉलवर आऊट झाला. मग त्याच्यानंतर येऊ राहिला शिवम दुबे. आणि शिवम दुबे तिथं बॉल नाही खाईन, तिथे शिवम दुबे मारन. तो एक बॉल घेईन सेटवाले आणि दुसऱ्या बॉलवर तो मारणं चालू करन. 2 बॉल घेईन सेटवाले आणि तिसऱ्या बॉलवर तो मारणं चालू करन. शिवम दुबे मारू राहिला. मग त्याच्यानंतर हार्दिक पांड्या, मग त्याच्यानंतर रिंकू सिंग, मग तो अक्षर पटेल बाकीचा आहे. जस्ट इमॅजिन. फक्त जर सूर्यकुमार यादवने एवढं केलं, एक नंबर भाई. एवढं बढिया काम होऊन जाईन की त्याची लिमिट नाही. जर असं झालं तर आय होप सो असं व्हायला पाहिजे. आय होप. थकते, जीव थकते, बोलता बोलता जीव थकते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो भाई, आता सबस्क्राईब करा भाई. बस झालं, मी बनून राहिलो तर याचा अर्थ असा नाही आहे की सबस्क्राईब नाही केलं पाहिजे. सबस्क्राईब केलं तर लय चांगलं होणार, भलं होणार, गरिबाचं भलं होणार, तुमचंही भलं होणार. काही ATM म्हणून पैसे नाही कटत, काहीच नाही होत. घंटा काही उरायला, काहीच नाही उरायला. फक्त सबस्क्राईब दाबा, विषय खतम करा, सबस्क्राईब दाबा. आणि एक गोष्ट अशी की मजा येईल मॅच पाहायला. मॅच रात्री आहे, फक्त दुःख एवढं आहे, पण बाकी काही दुःख नाही आहे. पण मॅच एक नंबर मॅच होऊ राहिली आता. त्यांना कोणीही उतरा, मी म्हणतो स्ट्रॉंगेस्ट उतरा एकदम. सेंटनरी आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे तुमच्याशी. मी म्हणतो सगळे आणा, जेवढे आहे तेवढे. मजा येईन भाई, खरंच मजा येईन. कारण की कसं आहे माहिती आहे का, T20मध्ये जराशी कडक टीम भेटायला पाहिजे आपल्याला. आणि एक आणखीन सिरीज होणार आहे. त्या सिरीजबद्दल मी एवढं काही सिरियसली नाही आहे. आणि ती सिरीज स्वतः म्हणजे सिरीजली लाज नाही येते. पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया, 3 मॅचची सिरीज आहे. काय रिझल्ट आहे इमानदारीने सांगा, इमानदारीने काय रिझल्ट आहे. तुम्हालाही माहित आहे काय रिझल्ट आहे, मलाही माहित आहे काय रिझल्ट आहे. खेळू घाल राहिले मग. अबे स्वतः पाकिस्तानला माहित आहे काय रिझल्ट आहे. इमानदारीनं खरोखर विचारला दिलं, खरोखर सांगू ना तुम्ही जितू राहिले काय. अबे त्यांनाही माहित आहे नाही जिथं ते, आपल्यालाही माहित आहे. मग काऊन, माझं म्हणणं असं आहे, काऊन खेळा लागते मग. भाऊ ना कमबॅक तर एवढे खतरनाक करू राहिले भाऊची लिमिट नाही. तो दॅट्स इटचं नंतर पाहू आपण टॉपिक, तो काही विषय नाही आहे. पण हा व्हिडिओ मी आज नाही उद्या अपलोड करेन. उद्या आणखीन एक व्हिडिओ बोलेल, तोही अपलोड करेल. आणखीन एक बनवेल आणि तोही अपलोड करेन. तो चलो बाय बाय. एक गोष्ट म्हणजे सबस्क्राईब केलं तर बरं होणार. थँक्यू.